आज उद्धव ठाकरे साहेबांचा वाढदिवस आहे का संजय शिरसाट शैलीमध्ये कशी शुभेच्छा देणार? उद्धव ठाकरे हे समंजस नेते म्हणून जेव्हा पुढे आले, खऱ्या अर्थानं त्यांना राजकारणामध्ये यायचं नव्हतं हे तेवढं सत्य आहे. परंतु आले, काही जबाबदारी त्यांनी स्वीकारली, काही काळ ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. परंतु या राजकारणाच्या या सर्व समुद्रामध्ये त्यांचा जो काही वारू होता तो इतर ठिकाणी भरकटला गेला. नको ते निर्णय काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जे घेतले त्याच्यामुळे पक्षाची झालेली ही पिछेहाट आहे. माझी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सुद्धा शुभेच्छा देताना एकच सांगेल, स्वतःच्या मनाचं ऐका. काही लोक जे पक्षाचा घात करतायत, पक्ष फोडतायत, पक्षाची संपवतायत, अशापासून जर सावध राहिलं आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली तर त्यांना निश्चित दीर्घायुष्य लाभलेच पाहिजे, अशी आमची सुद्धा ईश्वरचरणी प्रार्थना आहे. परंतु निर्णय स्वतःच्या मर्जीने घ्यावेत. नारायण राणे साहेब ज्येष्ठ नेते भाजपचे, त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्याच्या कामी ही भूमिका टाकलेली आहे. त्यांचं ते वैयक्तिक मत असल्यामुळे त्यांनी भूमिका मांडायची त्यांना तो अधिकार पण आहे. परंतु महायुतीमध्ये जेव्हा ह्या सर्व युतीच्या चर्चा होतील त्या टायमाला आमची असलेली भूमिका, भाजपची असलेली भूमिका आणि अजितदादा राष्ट्रवादीची असलेली भूमिका काय आहेत आणि कसे जागा लढणार आहेत हे सगळं चित्र हे त्या 15 दिवसात स्पष्ट होईल. मराठी माणसानं दिल्ली काबीज करण्याची संधी सोडली. सामनातून शरद पवारांनी हा अग्रलेख लिहिलेला आहे. जे आतापर्यंत शिवसेना लिहित होती सामनामध्ये, मात्र शरद पवारांनी आज सामनातून लिहिलेला अग्रलेख. तर त्यांनी नेमकं ही खंत बोलून दाखवली की कोणाकडे इशारा दिलाय, काय वाटतं तुम्हाला? मराठी माणूस हा भारताचा पंतप्रधान झाला पाहिजे ही भूमिका सर्वात प्रथम मांडली ती शिवसेना प्रमुख. आणि तुम्ही जर पाहिलं तर जेव्हा जेव्हा असा प्रसंग आला, मराठी माणूस महाराष्ट्राच्या तख्त्यावर बसतोय, त्या टायमाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेने तो कोणत्या पक्षाचा याचा कधीही विचार केला नाही आणि त्यांच्या पारड्यामध्ये असलेल्या पक्षाचं मत सुद्धा टाकलेलं आहे. मग ती राष्ट्रपतीची निवडणूक असो किंवा इतर कोणतीही निवडणूक असो. म्हणून भूमिका आमची स्पष्ट होती. परंतु आज जे अग्रलेख लिहितायत तेच त्यावेळेला मागे सरकले होते. शरद पवार भारताचे पंतप्रधान झाले पाहिजे, मराठी माणूस झाला पाहिजे ही शिवसेना प्रमुखाची भूमिका होती. पण काँग्रेस समोर जे नाक रगडत होते त्याच लोकांनी अशा वेळेला माघार घेऊन आपली जी महाराष्ट्राकडे येणारी संधी होती ती घालवलेली आहे. म्हणून ज्यांनी संधी घालवली तेच जर आज अग्रलेख लिहित असेल, मला वाटतं हे दुर्दैव आहे. आज मोठा नेता आजही महाराष्ट्राचा पंतप्रधानांच्या पदावर बसेल असं चित्र दिसत नाही. याला कारणीभूत हे सर्व मोठे नेते आहेत आणि त्यांच्याचमुळे ही सगळी पिछेहाट झाली.